नमस्कार. आज दीपस्तंभाच्या पुढच्या भागामध्ये मी ब्रह्मानंद देशपांडे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या नाशिक चॅप्टरच्या सिरीजमध्ये गोविंद दंडे अँड सन्स ह्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर त्याचे संचालक जे आहेत श्री अनिल दंडे सर, ते माझ्याबरोबर आहेत. नमस्कार सर. सर, सुरुवातीला मला हे जाणून घ्यायला खूप उत्सुकता राहील की गोविंद दंडे अँड सन्स ह्याची सुरुवात कशी झाली. गोविंद दंडे अँड सन्स म्हणजे गोविंद दंडे हे माझ्या वडिलांचं नाव. खरं तर आमच्या आजोबांनी याची सुरुवात केली आणि 1927 साली या व्यवसायाची स्थापना झाली ती अमरावतीमध्ये. अच्छा. अमरावतीमध्ये माझ्या आजोबांनी 2 वर्ष हे दुकान चालवलं, पण काही कारणामुळे प्रकृती स्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जा. त्यावेळेस नाशिक हे थंड हवेचं ठिकाण होतं, त्यामुळे नाशिक रोडच्या इथे जी धर्मशाळा होती तिथे येऊन ते राहिले 6 महिने आणि 6 महिन्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी आराम मिळाला आणि मग त्यांना असं वाटलं की आपण नुसतं बसून राहण्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्या धोत्राच्या पानावर जे अमरावतीचे काही जे दागिने होते ते ठेवून त्याची विक्री करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यावेळेस नाशिक रोड खूप छोटं होतं आणि नाशिकपेक्षा बाहेर होतं. तर ह्या एका छोट्या खेड्यामध्ये त्यांना तो एक चांगला अनुभव आल्यावर त्यांनी तो व्यवसाय वाढवायला सुरुवात केली आणि त्यांची 2 मुलं म्हणजे माझे वडील गोविंद दंडे आणि त्यांचे बंधुराज मधुसूदन दंडे हे त्यांच्याबरोबर काम करायला लागले आणि पैसेकर बिल्डिंग म्हणून एक बिल्डिंग आहे तिथे. अच्छा. तिथे त्यांनी ते छोटं दुकान घेतलं आणि तिथे खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ झाली. आणि मग जेव्हा व्यवसाय खूप चांगला जम बसला नाशिकमध्ये, तेव्हा त्यांनी नाशिकमध्येच राहायचं पक्क केलं. कालांतराने व्यवसाय वाढत गेला आणि नंतर मग आम्ही शिवाजी रोडला एका भाड्याच्या दुकानात शिफ्ट झालो आणि सर्वसाधारणपणे जे घडतं ते घडलं आणि माझे वडील आणि काका वेगळे झाले आणि मग वडिलांनी स्वतःच्या नावाने गोविंद दंडे अँड सन्स ही एक पिढी सुरू केली. तर हा काळ साधारण 1952चा, म्हणजे माझे काका आणि वडील एकत्र होते ते 22 वर्ष एकत्र होते. 1952 साली ती वेगळी झाली आणि वाड बिल्डिंग या दुकानामध्ये आम्ही आमचं स्वतंत्र गोविंद दंडे अँड सन्स, गोविंद जयकृष्ण दंडे अँड सन्स या नावाने सुरू केलं. कालांतराने आम्ही चौघं म्हणजे माझे 2 मोठे भाऊ आणि मी आणि माझा लहान भाऊ असे 4 जण या व्यवसायात सामील झाले आणि खऱ्या अर्थाने माझा समावेश म्हटला तर हा 1980 मध्ये झालेला आहे. म्हणजे आज आता साधारण 40-41 वर्ष मी या व्यवसायात आहे. 80 साली जेव्हा हा व्यवसाय सुरू झाला त्यावेळेस व्यवसायावर प्रचंड बंधनं होती. त्यावेळेस एक्साईज नावाचा एक प्रकार होता आणि एक्साईज मध्ये असं होतं की तुम्ही सोनं ठेवलं तुमच्याकडे सापडलं तर तो गुन्हा ठरलेला जायचा. बरं. आणि त्या अशा वेळेस असं प्रचंड बंधनं असलेला हा व्यवसाय चोरून लपून करावा लागायचा. पण फार कमी लोकांकडे ते लायसन असायचं. अशा वेळेस ते लायसन आम्हाला मिळालं आणि माझ्या वडिलांनी तो व्यवसाय सुरू केला आणि 1989 साली खऱ्या अर्थाने या व्यवसायाला बूस्ट मिळाला. 1989 साली मधु दंडवत त्यांनी जनता सरकारमध्ये गव्हर्नमेंटनी गोल्ड कंट्रोल ॲक्ट हा रद्द केला आणि खऱ्या अर्थाने मोका श्वास या व्यवसायाने घेतला आणि तिथून हा व्यवसाय खऱ्या अर्थाने सर्व भारतभर फोफावला. आज या व्यवसायामध्ये व्यवसायाचा जो मोठा भाग आहे किंवा मोठा टर्नओव्हर आहे तो 2ऱ्या किंवा 3ऱ्या लेवलला आपल्या भारतामध्ये येतो आणि त्यापैकी एक छोटासा घटक म्हणून मी नाशिकमध्ये याचं काम करतो. आणि खरं मी 1980 साली जरी इंट्रोड्यूस झालं तर माझा प्रवास मी जे शिकलो ते साधारण 2000 पासून मला असं वाटतं की मी खऱ्या अर्थाने इंट्रोड्यूस झालो. कारण पहिले 20 वर्ष ही तारुण्याची होती, करायची खूप इच्छा होती, केलंही खूप आणि वेगवेगळे अनुभवही त्यावेळेस खूप आले. पण 2000 साली खऱ्या अर्थाने या व्यवसायात बदल झाला आणि आज आता 21 वर्ष म्हणजे 2021 चालू आहे. तर आता मी म्हणू शकतो की या व्यवसायामध्ये काय आहे आणि काय नाही असं मला सांगता येईल आज. अच्छा, दॅट्स ग्रेट सर, दॅट्स ग्रेट. सर, आता जसं तुम्ही उल्लेख केला की ही तुमची 3री पिढी आहे, म्हणजे जवळजवळ हा तुमचा 3 पिढ्यांचा वाटचाल झालेला आहे. तर हा प्रवास तुमचा कसा झालेला आहे. 3 पिढ्यांचा प्रवास म्हणजे आपण सर्वसाधारणपणे एक पिढी म्हटलं का 25 वर्षाचा धरतो. हो. आणि माझी 2री पिढी म्हटल्यावर ती आपण 25 वर्षानंतर. पहिली पिढी ही फारच अडखळत गेली आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप काम करावं लागलं किंबहुना काही कामच करता आलं नाही. जी 2री पिढी होती, जी आमची पिढी आहे आता, म्हणजे आता 3री पिढी माझी खऱ्या अर्थाने, तर तेव्हा आम्हाला थोडीशी लिबर्टी मिळाली, काहीतरी एक्सपोजर आलं आणि माहिती खूप मिळायला लागली. त्याच्यामुळे पहिलं 2रं जनरेशनमध्ये फार काही असा हे नाही झाला. अर्थयाची शर्यत ही सरळ शर्यत धावायला लागलो आम्ही असं म्हणता येईल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आमच्या वेळेस सुद्धा आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केलं तर भांडवलाची प्रचंड अडचण होती. त्यावेळेस सोन्या चांदीला कोणी कर्ज देत नव्हतं किंवा उभंही करत नव्हतं.
आपल्या स्वतःला उभं करणं आणि कारागीर व्यापारी हा वर्ग त्यावेळेस अस्तित्वात नव्हता. हा सगळा वर्ग त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये अस्तित्वात आला आहे. आज या व्यवसायाला जरी हे एवढं मोठं स्वरूप दिसत असेल तर हे 80 ते 90 या काळामध्ये फार बाल्यावस्थेत हा व्यवसाय होता. प्रचंड बंधनं, भांडवलाची कमतरता, कारागिरांची कमतरता आणि एक प्रकारे असं म्हणता येईल आपल्याला की चांदी आणि सोनं या कारागिरांचंच वर्चस्व या व्यवसायावर होतं. कुठल्याही क्वालिटी कंट्रोलचे नॉर्म्स नव्हते. कुठल्याही पद्धतीनं कायद्याची टॅक्सची म्हणा किंवा कुठल्याही कंट्रोलचा त्याच्यावर गव्हर्नमेंट असं म्हणू शकत नव्हतं की हा कंट्रोल आहे. त्याच्यामुळे व्यवसाय मन मानेल तसा चालू होता. तर त्याचा कंट्रोल करायचा प्रयत्न पहिल्यांदा तो जो 62 साली झाला तो 79 साली हा उठवला जनता गव्हर्नमेंटने आणि 79 सालीनंतर हा सुरुवात झाला आहे खरा व्यवसाय भरभराट व्हायला. 89 साली. तर 89 नंतरचा जो खरा काळ आहे 89 म्हणजे 89 ते 2000 हा काळ हा व्यवसाय स्थिरस्थावर होण्यात गेला असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे मग भांडवलही मिळायला लागलं, बँका ओपन झाल्या. या सगळा व्यवसाय करताना आमचं जनरेशन त्याच्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी कर्ज मिळवायचा प्रयत्न करत होता. खाजगी भांडवलदारांकडनं कर्ज घ्यायचा प्रयत्न झाला. त्यावेळेस सोन्याचा भाव मी आलो तेव्हा होता 1700 रुपये तोळा. आता 1700 रुपये तोळा म्हणजे साधारण 17,000 रुपयाला 100 ग्रॅमचं बिस्किट त्यावेळेला मिळायचं आणि 1,70,000ला 1 किलो सोनं होतं. आजचा भाव जो 50,000 आहे आणि तो 1700 रुपये तोळा जो भाव होता तो जवळपास आता सारखाच म्हणावं लागेल, कारण चलनवाढ आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता तो भाव आज बरोबरच आहे. परंतु इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्यातली गुंतवणूक एवढी प्रचंड होती की त्यावेळेस हा विचार करणं सुद्धा कठीण होतं. कारण आता प्रत्येकाच्या घरात त्यावेळेस असं म्हणायचे, मी यायचो तेव्हा माझे वडील म्हणायचे की प्रत्येकजण गिऱ्हाईक असं म्हणतं की गुंजभर सोनं तरी असलं पाहिजे आपल्या अंगावर. आता हे गुंजभर सोनं म्हणजे किती तर 100 मिलीग्रॅम. आज तसं नाही. आज असं म्हणतात की बा एक 10 तोळे तरी सोनं असलं पाहिजे. त्या गुंजभराची किंमत आज 10 तोळे झाली. तसं ह्या जनरेशनची वाटचाल करताना मी असं म्हणेल की आम्हाला हर्डल्स नव्हते पण रस्ते सॉफ्ट नव्हते, रनवे चांगला नव्हता. आम्हाला तो करावा लागला आणि मग पुढे जाऊन बँका सगळ्या ओपन झाल्या, व्यवसायाची जागा स्वतंत्र झाली, जागा मोठी लागायला लागली आणि लोकांना सोन्याचं महत्त्व गुंतवणूक म्हणून कळायला लागलं. ज्यावेळेस मी आलो तेव्हा सोनं हे हौशासाठी घेतलं जायचं, अडीअडचणीला कामाला येईल म्हणून घेतलं जायचं. पण गुंतवणूक म्हणून ही कन्सेप्ट साधारण 2000 साली आणि म्हणून मी मग बोललो की 2000 साल हे खऱ्या अर्थाने त्या 21व्या शतकामध्ये आपण गेलो असं सोन्यासाठी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आता आज आमच्यात व्यवसायाला 95 वर्ष पूर्ण झालं आहे. 4थं जनरेशन येऊ घातलं आहे या व्यवसायात आणि मला स्वतःला जर 40-41 वर्ष या व्यवसायात झाले तर हा व्यवसाय तसा म्हटला तर मोठा आहे. त्याला ग्लॅमर आहे, त्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे, त्याच्यानंतर पैसा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनाच वाटतं की सोन्या चांदीच्या व्यवसायात यावं आणि मोठं व्हावं. पण त्याची दुसरी एक बाजू जी आहे ती फार मोठी आहे की याच्यामध्ये फार मोठी रिस्क आहे. याच्यामध्ये धोके खूप आहेत. धोके सगळ्या अर्थाने आहे कारण इथे सगळीकडे चोऱ्या होऊ शकतात. ग्राहकापासून, कारागिरांपासून, व्यापाऱ्यांपासून सगळीकडनं अलर्ट राहावं लागतं. मोठमोठ्या प्रकारे चुकीचे व्यवसाय करणारे या व्यवसायात आहे की जे तुम्ही त्याच्यामध्ये भरडले जाऊ शकता, त्याची काळजी घ्यावी लागते. आता नवीन कायदे जे झालेत ते अतिशय क्लिष्ट आहेत. ते कायदे तुम्हाला पाळावे लागतात. प्रचंड काम सोन्या या व्यवसाय एवढंच काम या कायद्याच्या जंजाळाने मागे लागले. ते जर तुम्ही नीट ठेवलं नाही तर फार मोठी परिस्थिती येऊ शकते. त्याच्यानंतर आज असा एक विचार केला आपण लमसम की 50 लाख रुपये किलो सोनं आहे आणि जर मोठं दुकान तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला गिरायकाची आवश्यकता आहे असं वाटतं पहिल्या दिवसापासून तर त्याला 50 किलो सोनं लागतं. म्हणजे आता ढोबळमानाने 25 कोटीचं सोनं लागतं. डायमंड, चांदी याचा हिशोब वेगळा करायचा. मग तुम्ही याच्यावरची इन्व्हेस्टमेंट विचार करा. तर असं जर सहज मांडला तर एक सामान्य माणूस मिळेल तेवढे पैसे बँकेत ठेवले तर मला चांगले रिटर्न मिळतील आणि हे खरं पण आहे. आज 3 पिढ्या मी हा व्यवसाय करतो म्हणून मला हे शक्य आहे. आणि याचे जर खर्च बघाल तर तो वेगळा परत विषय बोलता येईल आपल्याला किंवा खर्चाचा विषय फार मोठा आहे इथे. आणि खर्च जेव्हा तुम्ही काढाल तर फार मोठ्या प्रमाणात खर्च करतात. आता माझ्याकडे 107 लोक काम करतात आणि साधारणतः एक 50 ते 100 व्हेंडर्स आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो आणि अप्रत्यक्षपणे माझ्या व्यवसायात 500 लोक अवलंबून आहेत. ही डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना मी रोजगार दिलेला आहे. ह्या सर्वाचा भार असं म्हटलं तर मला या व्यवसायाला माझा व्यवसाय असा नाही म्हणत, ह्या सगळ्यांचा व्यवसाय असं म्हणावं लागेल. आज या 3ऱ्या जनरेशनला ह्या व्यवसायाचे स्वरूप आहे आणि जे मागच्या 20 वर्षात बदललं ते खरं पुढच्या 2 वर्षात बदलू शकतं.
अशी परिस्थिती आता या व्यवसायात आहे. सर, आत्ता तुम्ही उल्लेख केला की तुमच्या 3 पिढ्या झाला, आता ही तुमची 4थी पिढी पण या क्षेत्रामध्ये येऊ पाहते आहे. तर जे चॅलेंजेस किंवा आव्हानं आपण म्हणू त्याला, जे तुम्हाला आले होते, तसे आता या 4थ्या पिढीला काय चॅलेंजेस आहेत, काय आव्हानं आहेत आणि ही तुमची ट्रान्झिशन फेज कशी असणार आहे? खरं तर ट्रान्झिशन फेजच ही म्हणायला पाहिजे याच्यामध्ये, आणि खऱ्या अर्थाने सर्वार्थाने ते त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. नवीन जनरेशन आलं आहे, नवीन जनरेशनच्या व्याख्या वेगळ्या आहेत, त्यांच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत आणि त्यांना एक्सपोजर जास्त मिळालं आहे. अशा वेळेस मला त्या एक्सपोजरला सामोरं जाऊन मला तसं बदलावं लागतं आहे आणि बदललं पाहिजे. प्रत्येक जनरेशनने, मला असं वाटतं माझं जेवढं जनरेशन आहे की त्यांनी ते बदललं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय मग तुम्ही त्याला सामोरं नाही जाऊ शकत. हे जे पुढचं जनरेशन म्हणजे माझा पुतण्या आणि माझी मुलगी या व्यवसायामध्ये येते, आता त्यांना 5-5 वर्ष झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीने व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. एक अपरिहार्य घटना प्रत्येक व्यवसायात घडते जेव्हा 2 जनरेशन बदलतात आणि त्याच जनरेशनचं असतं की वैचारिक मतभेद असल्यामुळे आपण त्यांना खडखडाट होतो किंवा संघर्ष होतो किंवा मतभेद होतात. अशा वेळेस ते तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करतात त्याच्यावर व्यवसायाचं भवितव्य अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं कोणताही पारंपरिक व्यवसाय हा 3 जनरेशन चालतो, पण मला असं वाटतं की आम्ही या प्रथेला फाटा देऊ शकतो, कारण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे टॅकल करतोय. माझा पुतण्या योगेश्वर आणि माझी मुलगी देवयानी या व्यवसायात येत आलेत आणि त्यांनी खूप चांगला होल्ड केला आहे या व्यवसायावर. आता 2-3 गोष्टीमध्ये याच्यात चॅलेंजेस आहेत. सगळ्यात पहिले चॅलेंज आहे माझं त्यांचं कसं जमतं. हे माझे विचार आता त्यांच्या दृष्टीने मी पारंपरिक विचार करतोय आणि माझ्या दृष्टीने मी आधुनिकच विचार करतोय, पण त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने जर मी प्रेझेंट केलं स्वतःला तर मी कदाचित त्याच्यात करू शकतो. एक छोटं उदाहरण द्यायचं, मी ज्यावेळेस आलो 90 साली किंवा 2000 साली, तेव्हा पेपरमध्ये जाहिरात देणं म्हणजे आमच्या दृष्टीने फार प्रतिष्ठेचं होतं. त्यावेळेस TV हा विषय नव्हता, काहीच नव्हतं. आज त्यांच्यासाठी सोशल मीडिया फार महत्त्वाचं झालं आहे. तर सोशल मीडियामध्ये काय आउटपुट आहे हे मला माहीत नव्हतं आणि पेपरमधनं काहीच मिळत नाही हे ते सांगत होते मला. तर याच्यामधलं सुवर्णमध्य असं आहे की पेपरमध्ये जाहिराती चालू हळूहळू कमी करून सोशल मीडियावर कसं जायचं याचा आम्ही बसून एक प्लॅन तयार केला आणि आज आता एक्सपोजर असं आहे की नुसतं सोशल मीडिया नाही आहे, होल्डिंग आहे, TV एक मोठा मीडिया आहे आणि सोशल मीडिया हा सगळ्यात पॉवरफुल मीडिया आहे. तर त्याचं महत्त्व त्यांनी मला समजून सांगितलं आणि मी त्याला विरोध करायचं मला कारण नव्हतं. आता खरं तर इथे संघर्ष येऊ शकतो, कारण आता पूर्वी काय व्हायचं की एक जाहिरात दिली की एक मुलाखत असायची आपली आणि ती मुलाखत आपल्याला त्या जाहिरातीच्या बरोबर मिळायची. हा पारंपरिक भाग झाला. आता तसं नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट कस्टमरला सांगता येतं, व्हिज्युअलाइज करता येतं, डिजिटली तुम्ही त्याला समजून सांगू शकता की हा अलंकार आहे, हा तुम्हाला कसा दिसेल, याचं वजन किती, याची किंमत किती. हे सगळं तेव्हा शक्य नव्हतं. तर साहजिकच हा एक मीडियाचा प्रॉब्लेम झाला. दुसरी गोष्ट, भांडवल उभारणीमध्ये माझे विचार पारंपरिक होते. तर पारंपरिक होते का, तर डेफिनेटली होते, पण आता इतकं सोपं झालं आहे. म्हणजे एका फोनवरती तुम्हाला करोडो रुपये उभे करू शकतात, पण ते करोडो रुपये उभे करताना त्याच्या मागची रिस्क आहे, म्हणजे त्या भिंतीच्या पलीकडे जाऊन, कारण सहजासहजी तुम्हाला कोणी करोड रुपये देत आहे तर एवढं सोपं नसतं ते, कारण 1 करोड रुपये मिळण्यासाठी त्याच्या पाठीमागे 10 कोटीची रिस्क असते. हे समजून सांगताना त्यांनी माझं ऐकणं, मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा भाग आहे की ते माझं ऐकतात आणि हे नवीन जनरेशनमध्ये आम्ही शिफ्ट होतोय आणि याच्यामध्ये माझ्याबरोबर जसे संघर्ष होतात तसेच ते संघर्ष होऊ शकतात कर्मचाऱ्यांबरोबर, तसेच ते संघर्ष होऊ शकतात कारागिरांबरोबर, तसेच ते संघर्ष होऊ शकतात व्यापाऱ्यांबरोबर. तर या सगळ्यांचा संघर्ष टाळायचा असेल तर त्यांना इंट्रोड्यूस करणं, त्यांच्या पद्धतीने इंट्रोड्यूस करणं आणि त्या कारागिराचा ते व्यापाऱ्यांचा महत्त्वाचा भाग आपण हे करणं, त्यांना समजून सांगणं, माझ्या दृष्टीने ते त्यांना तेवढंच महत्त्वाचं वाटलं पाहिजे. आणि या व्यवसायात करताना जेवढा मला रिस्पेक्ट आहे तेवढाच त्या व्यापाऱ्याला, तेवढाच त्या कर्मचाऱ्याला असलं पाहिजे, कारण कर्मचारी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ट्रेडमध्ये असतो असं मला वाटतं. आणि कोणताही मालक आणि कर्मचारी यांचे संबंध जेवढे चांगले तेवढा तो व्यवसाय बरबरीत जातो. आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना पहिले 2 वर्ष मी काउंटरवर उभं केलं, काउंटरवर कर्मचाऱ्यांबरोबर त्यांनी काम केलं, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ते राहिले आणि प्रत्येक वेळेस त्यांचं टायमिंग कर्मचाऱ्याप्रमाणे कार्ड पंच करायचे. ते 2 वर्ष 3 वर्ष ते केल्यावर आणि मग त्यांना मी खाली बसवलं किंवा तुम्ही काय करू शकता. आज आता एक जनरेशन डिजिटलमध्ये काम करते, एक HR मध्ये काम करते आणि फायनान्समध्ये ते लोक चांगलं काम करत आहेत आणि मिनिमममध्ये फायनान्स मिळतो. आता आश्चर्यचकित होईल एवढ्या कमी रेटनी ह्या लोकांनी फायनान्स मिळवला आहे. मग आता मी असं पुढचं त्यांना सांगतो की फायनान्स मिळवणं म्हणजे व्यवसाय झाला का, तर फायनान्स न मिळवता सुद्धा व्यवसाय करता आला पाहिजे.
आणि हे सुद्धा मी त्यांना पटवून दिलं. आणि आज आमची पिढी ही डेट फ्री पिढी आहे. रुपया पण आमच्यावर कर्ज नाही आहे, सगळं भांडवल स्वतःच आहे. आता ह्याच्यामध्ये जी लिबर्टी मिळते ही त्यांना समजली. कारण कर्ज घेणं जेवढं सोपं आहे ते फेडणं त्याच्या 10 पट अवघड आहे. किंवा ते कधी कधी अशक्य होऊन बसतं, तुम्हाला समजत नाही. अशा वेळेस तुम्ही डेट फ्री राहणं हे काय हे त्यांना समजलं. याच्यासाठी जो वेळ लागतो ना, म्हणजे एका जनरेशनने दुसऱ्या जनरेशनच्या मध्ये जाताना, हे संवाद करताना, त्यावेळेस तुम्ही राऊंड टेबल बसणं, एकमेकांची मतं ऐकणं, एकमेकांना सन्मान देणं आणि कधी कधी माघार घेणं आणि कधी कधी तुम्ही त्या गोष्टीला होकार देणं, ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात मला. तेव्हा हे चौथं जनरेशन जे आहे, हे माझ्या पुढच्या व्यवसायात येऊ घातले, ते जास्त महत्त्वाचं मला याच्यासाठी वाटतं की ते ऐकतंय. आणि आपण सुद्धा, म्हणजे मी जेव्हा या स्वतःला तिसऱ्या जनरेशनचा म्हणवतोय, त्यावेळेस मला असं वाटतं की मी सुद्धा चांगलं ऐकलं पाहिजे कोणत्याही कस्टमरचं किंवा या जनरेशनचं. आणि ऐकण्याने बदल होतात आणि बदल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे व्यवसायातला, असं मला वाटतं. येस सर, तुम्ही अगदी छान सांगितलं. 2 गोष्टी नक्कीच यातनं शिकण्यासारखं आहे. एक तर चेंज इज कॉन्स्टंट आणि दुसरं म्हणजे बी अ गुड अँड पेशंट लिसनर. तर या 2 गोष्टीने नक्कीच फरक पडतो आणि ट्रान्झिशन खूप सोपं होऊन जातं, हे मला कळलं. त्याच्याबरोबर सर मला एक अजून विचारायचं की तुम्ही आत्ता बोलताना म्हणत होता की कस्टमर सारखं तुम्ही म्हणत होता. बरेच वेळेला तुम्ही म्हणता की कस्टमर इज गॉड. तर जर तुम्ही गॉड म्हणून कस्टमरला ट्रीट करता, त्याचं पॅम्परिंग करता, तर त्याच्याबद्दल ज्या अपेक्षा असतात त्या तुम्ही कशा पूर्ण करता? खरं तर आपण प्रत्येक व्यवसाय किंवा कोणताही व्यवसाय म्हटलं तर कस्टमर हा त्याचा अविभाज्य भाग आहे, किंबहुना दुसरा भाग आहे. म्हणजे दुसरा पिलर कस्टमरच आहे. तर कस्टमर म्हणजे कोण हे पहिले समजून घ्यायला पाहिजे. कस्टमर हा आपल्याला पैसे देतो आणि मी वस्तू देतो त्याला, हा कस्टमर आहे का? डेफिनेटली तो एक कस्टमर आहे. पण एवढ्या वर्षामध्ये मी जे अनुभवलं, नुसता तोच एक कस्टमर नाही. कस्टमर हा इतकं वाईड कन्सेप्ट आहे कस्टमरची, किंवा तो कस्टमर कोण हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही त्याच्याबद्दलच्या भावना सांगूच शकत नाही. पहिला जो कस्टमर आहे, तुम्ही माझ्या दुकानात येता, वस्तू घेता, मला पैसे देता आणि छान हसत निघून जाता, कारण तुम्हाला एक चांगला अलंकार मिळालेला असतो. हा एक कस्टमर झाला, जो तुम्ही माझ्या काउंटरच्या बाहेर उभं राहून तुम्ही मला ट्रीट करता. नंतर कस्टमर नंबर, अजून आम्ही म्हणतो कस्टमरची वाईड रेंज केली तर कस्टमर नंबर 2 जो माझ्या काउंटरच्या आतमध्ये उभा आहे, म्हणजे माझा कर्मचारी, हा कस्टमर नंबर 2 आहे. आता हा कस्टमर का आहे म्हणतो मी त्याला, की सर्वसाधारणपणे व्यवसायामध्ये प्रॉफिट अँड लॉसमध्ये कस्टमर हे कर्मचाऱ्यांची सॅलरी एक्सपेन्सेसमध्ये टाकतो, पण आम्ही ती ना इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकतो. कारण ही सॅलरी इन्व्हेस्ट करतो आम्ही त्यांच्यावरती, तेव्हा तो जास्त प्रॉडक्ट करतो, तो कस्टमर मला जास्त प्रॉडक्ट देतो. आज आपण इथे बसलोय बोलतोय कारण वरती माझं दुकान चालू आहे, मला काही फरक पडत नाही, कारण तो कस्टमर काम करतोय. तर ह्या कस्टमरच्या गरजा वेगळ्या आहेत. ह्या कस्टमरला जेव्हा आम्ही विचार केला की बुवा याला आपण काय म्हणतो की बुवा यांनी रजा घेतल्या, हा वेळेवर येत नाही, हा व्यवस्थित काम करत नाही, हे जेव्हा एवढ्या तक्रारी आपल्या आहेत, तेव्हा त्याच्या पण काहीतरी तक्रारी असतील, असं जेव्हा आम्ही विचार केला आणि जेव्हा लक्षात आलं. आणि मी माझ्या 80 लोक होते साधारण, ही साधारण 2003ची गोष्ट असेल. मी 80 लोकांबरोबर 1 to 1 बसलो. 3 महिने मी प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेतले. त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ह्यांच्या फार वेगळ्याच समस्या आहेत आणि या समस्या जोपर्यंत टॅकल होत नाही तोपर्यंत हा कस्टमर खुशच होणार नाही. कारण हा रिकामी पोटी, उपाशी पोटी तुमचे दागिने विकू शकणार नाही. त्यांच्या पण काही गरजा आहे. मग त्याच्यावर आम्ही काम केलं की जो कस्टमर नंबर 1 येतो, ज्याला तुम्ही टॅकल करताना कस्टमर नंबर 2 जो मध्ये उभा आहे, तो उपाशी पोटी आहे, त्याला उत्साह नाही आहे, तो हसत नाही आहे, ह्या गोष्टी जेव्हा घडताना पाहिल्या मी, तेव्हा किंवा कसं काय करणार. मग मी जेव्हा 80 लोकांशी बोललो तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला वाटेल ते बोला, तुम्ही माझ्याशी, तुम्ही हवं ते सांगा मला, पण तुम्ही बोला. आणि आश्चर्यचकित होणारे रिपोर्ट्स, आश्चर्यचकित होणाऱ्या गोष्टी त्यातनं बाहेर आल्या. 80 लोकांनी मला सांगितलं, त्याच्यामधनं 117 ते 120 त्यांच्या गोष्टी की ज्यांच्या रिक्वायरमेंट आहे त्या बाहेर आल्या. तर मग मी त्या सगळ्या सॉफ्ट कॉपीमध्ये कन्वर्ट केल्या. आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की हा नुसता प्रश्न माझ्या कर्मचाऱ्यांचा नाही, त्यांच्या घरातल्या त्यांच्या पार्टनरचा पण प्रश्न आहे. कारण ते पण कॅरी करतायत मला, तो प्रश्न घेऊन ते इथे येतात ते, कारण बायकोचा असेल किंवा नवऱ्याचा असेल किंवा भावाचा असेल किंवा आई वडिलांचा असेल. तर हा सगळा जो मुद्दा आहे, हा मुद्दा तो कॅरी होतोय. तर मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय हवं आहे. तर सगळ्यात पहिले जे सर्वसाधारण प्रश्न असतात तेव्हा मी जे सिंक्रोनाइज करून 17 मागण्या मला असं वाटलं की त्यांच्या त्या रास्त आहेत. काही चुकीच्या होत्या, काही अशा वल्गर होत्या, तर त्याला काही अर्थ नव्हता. व माझं बायकोशी जमत नाही, ही गोष्ट मी टॅकल नाही करू शकत, पण त्याला प्रयत्न करू शकतो.
मग आम्ही या 17 काढल्या. त्याच्यामध्ये जे मुख्य मुद्दे असे होते की एक त्यांची सॅलरी, दुसरी त्यांच्या लिव्स, तिथं त्यांना काम करायची जागा, त्यांना उत्तम टॉयलेट्स, त्यांना जेवण करायची जागा, त्याच्यानंतर त्यांना वेळेवर मिळणारं वेतन, त्यांचे बोनस, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केल्यावर त्यांच्या छोट्याशा रिक्वायरमेंटवर लक्षात आलं की ह्याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियल तरतूद करावी लागेल. तेव्हा हा कस्टमर नंबर 2 खुश होईल. मग आम्ही एक गेट टुगेदर केलं मोठं, सगळ्या फॅमिलीज बोलवलं आणि एक दिवस आम्ही एका हॉटेलमध्ये पूर्ण दिवसभर बरोबर होतो. आणि तेव्हा माझ्याकडे 45 लोक जेंट्स काम करत होते आणि साधारण 27 स्त्रिया काम करत होत्या. तर सगळ्यांचे पार्टनर्स आमच्याबरोबर आले. आम्ही एक गेट टुगेदर घेतलं, एक छोटीशी स्पर्धा घेतली आणि संध्याकाळी जेव्हा तो समारोपाचा वेळ आला तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की फक्त जेवढ्या लेडीज आहेत तेवढ्या थांबा, मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि मी जेव्हा त्यांच्याशी बोललो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या ज्या बायका आहेत त्यांच्या काही गरजाच नव्हत्या. त्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांकडनं ज्या अपेक्षा करत होत्या अतिशय क्षुल्लक अपेक्षा होत्या आणि त्याचा परिणाम माझ्या व्यवसायावर होत होता. तर मग हे टॅकल कोण करणार? मीच करणार. मग ती जबाबदारी मी घ्यायचं ठरवलं आणि त्यांना विचारलं तुम्हाला वाटेल ते बोला, तुम्हाला जे मागेल ते मी आज तुम्हाला देणार आहे. आणि हे जेव्हा आश्वासन दिलं तर तेव्हा मला असं लक्षात आलं की काय मागितलं असेल त्यांनी. साधारण 12,000 रुपये पगारवाला 15,000 द्या म्हणत होता, 15,000 वाला 17,000 द्या म्हणत होता. म्हणजे साधारण 8 ते 10% त्यांना वाढ पाहिजे होती. सगळ्यात जास्त 20% एकाने वाढ मागितली. तर मी म्हटलं याच्याशिवाय काय पाहिजे अजून? तर मग जेव्हा घरातल्या स्त्रिया आल्या त्या म्हणजे की सर आमचं असं आहे की बघा घरात मला पोरं आहेत तर त्यांना खायला प्यायला चांगलं पाहिजे मला, हा एक पहिला भाग. दुसरं त्यांच्या शाळेची फी मला मिळाली पाहिजे आणि ना माझ्या 1 तारखेला जर पगार मिळाला मला तर मी खूप चांगलं काम करू शकते. आणि तुम्ही वर्षभरात काय बोनस द्याल तो बोनस. आता हे या सगळ्या छोट्याशा गोष्टी असल्यावर मी म्हटलं ठीक आहे डन, दिलं तुम्हाला सगळं झालं. पण माझी एकच गोष्ट मी तुमच्याकडनं मागतो की सकाळी तुम्ही निघताना तुमच्या नवऱ्याला हेल्मेट हातात देऊन टाटा करायचं. एवढी एकमेव अपेक्षा मी त्यांना सांगितली. एवढं करा तुम्ही, तुमचं सगळं मी मान्य करतो. पुढच्या 2 महिन्यामध्ये माझ्या दुकानामध्ये मिरॅकल झालं. माझा व्यवसायाचा तो रोजचा सेल ऑलमोस्ट 1.5 पट 2 पट झाला. क्या बात. आता हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, नक्कीच काहीच नाही याच्यामध्ये सांग, याच्यात लपवण्यासारखं काही नाही. कारण मी डायरेक्ट त्याच्या घरात घुसलोय. आता जर तो माझा कर्मचारी कोणी म्हणतोय की मी सोडून दुसरीकडे जातो तर त्याची बायको म्हणते अजिबात जायची गरज नाही, मी सरांशी बोलते. म्हणजे माझा माणूस त्यांच्या घरात आहे आज. आता त्याच्यामुळे ना हा जो भाग आहे हा कस्टमर झाला दुसरा. आता अजून एक 3 नंबर कस्टमर मी मानतो ज्याला की मी जे सगळे ज्या वस्तू आम्ही अलंकार त्यांच्याकडनं आणतो ते मुंबई, कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद इथे बसलेले आहेत. खरं तर आम्ही त्यांचे कस्टमर आहे पण आम्ही त्यांना कस्टमर करून टाकले. आता मी त्यांना कस्टमर केल्यामुळे ना माझं परसेप्शन बदललं. मी त्यांना मखरातच नेऊन ठेवलं, देवघरातच नेऊन ठेवलं. त्याच्यामुळे या कस्टमरला 3 नंबरच्या कस्टमरला 2च गोष्टी हव्या असतात. एक तर त्यांचा फोन उचलायचा असतो आणि ऑफकोर्स त्यांना वेळेवर पेमेंट पाहिजे असायचं. दोन्ही गोष्टी आपण सहज करण्यासारख्या आहेत. त्याच्यामुळे काय करतो तो कस्टमर मला कायम प्रेफर करतो, तो मला कायम माल देत असतो. आणि छोटीशी ऑर्डर असेल समजा तुमची, ती छोटीशी ऑर्डरसुद्धा मी वेळेत पूर्ण करू शकतो, अगदी करेक्ट पूर्ण करू शकतो. याचं कारण असं की कस्टमर नंबर 3 खुश आहे, त्याच्यामुळे सेल्समन तुम्हाला वेळेवर डिलिव्हरी देतो, तो पण खुश आहे, त्याच्याही सगळ्या गरजा भागल्या. आणि मग 1 नंबर जो कस्टमर आहे त्याची मला काळजी करावी लागत नाही. तर हा जो कस्टमरची ही वाईड रेंज आहे, याची जी चेन आहे, ज्यावेळेस तुम्ही ती व्यवस्थित गुंफता तेव्हा तो ॲब्सोल्यूट सेल होतो. म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळा आपण खूप बाजारात फिरतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की पर्टिक्युलर दुकानात गर्दी आहे आणि पर्टिक्युलर दुकानात अजिबातच गर्दी नाही. तर ही चेन कुठेतरी तुटलेली आहे. त्याच्यामुळे कस्टमर हा फार महत्त्वाचा आहे. आणि कस्टमरला जोपर्यंत तुम्ही महत्त्व देत नाही, किंबहुना म्हणून तुम्ही जो बोलला की कस्टमर इज अ गॉड, पण म्हणून तो गॉड नाही, तो सगळंच आहे, किंग आहे, क्वीन आहे, जो काय आहे तो सगळं तो कस्टमरच आहे. कारण तुम्ही कुठल्याही व्यवसायामधनं वजा कस्टमर करा, म्हणजे या 3 कस्टमरला पैकी एक जरी वजा झाला तरी तुमचा व्यवसाय चालू शकत नाही. मला एका व्यावसायिकाने असं सांगितलं, एक वेळ तुम्ही तुमचा जर रेग्युलर कस्टमर नाराज झाला तर चालेल, पण तुम्ही ज्याच्याकडनं कस्टमर नंबर 3 जर नाराज झाला तर तो तुम्हाला परत एंटरटेन नाही करणार, कारण तो त्याचा चॉईस आहे. तर तुम्हाला नंबर 1, 2, 3 ही 3 कस्टमर जेव्हा तुम्ही उत्तमपणे सांभाळता तेव्हा तुम्हाला वेगळा सेल करावा लागत नाही. कस्टमर जे नंबर 1 आहे तोच तुमचा सेल करतात, नंबर लावून तुम्हाला पैसे देतात. आणि हा अनुभव आम्ही कित्येक वर्ष घेतोय. हे लोकांना ज्या दिवशी समजेल की कस्टमर कोण आहे त्या दिवशी त्यांच्या व्यवसायाचा हा सुवर्ण काळ असेल. वाव सर, ग्रेट. तुम्ही अगदी ब्रीफमध्ये सांगितलं. ह्या 3 कस्टमर्सना सांभाळलं तर बाकी काहीच सांभाळायची गरज नाही रफली.
तर सुरुवात आपण अशी करूया की कस्टमर नंबर 1 जो तुम्ही म्हटला की जो तुमच्या दुकानात येतो स्वतःहून आणि तुमच्याकडनं काहीतरी घेतो. तर बरेच वेळेला असं मी ऑब्झर्व केलेलं आहे की तुमच्या दुकानात एकदा जेव्हा माणूस येतो जेव्हा दुसऱ्यांदा येतो तेव्हा दुकान तेच जरी असलं तरी आतलं सगळं काही बदललेलं असतं. बरेच वेळेला तुमचे महोत्सव असतात किंवा असे काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करतात की ज्याच्यानी कस्टमर अट्रॅक्ट होईल. तर ह्याच्यानी खरंच फायदा होतो आपल्याला. डेफिनेटली. कारण कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही समूहाला हे नाविन्य फार हवं असतं. मग ते कुठल्याही क्षेत्रात असो. तुम्ही जर काही नवीन पाहायला लागलं तर माणूस म्हणजे काही घडलं तरी आपण थांबून चाललो असं वाहन तरी थांबून पाहतो. तर नाविन्य हे आपल्या मनुष्य स्वभावाचा एक गुणधर्म आहे. तर जो कस्टमर नंबर 1 मी मगा बोललो त्यांचे पण एक मूड असतात. म्हणजे त्या कस्टमरला सांभाळणं फार गरजेचं असतं कारण तो तुमचा अन्नदाताच आहे. कारण त्या कस्टमरला सांभाळता त्याच्या काय काय गरजा आहे म्हणजे कस्टमर एक्सपिरियन्स आम्ही ज्याला म्हणतो तो कस्टमर एक्सपिरियन्स केला. कारण उदाहरणच घ्यायचं झालं की एखाद्या घरात लग्न ठरतं. लग्न ठरल्यानंतर सगळ्यात पहिले काय ठरलं जातं तर कार्यालय, कपडे आणि सोनं. आजकाल कार्यालयाच्या तारखेवरनं लग्नाची तारीख ठरते. त्याच्यामुळे कार्यालय जे उपलब्ध असेल ते बदलत राहतं. कपडे आज मुलं काय घेतील आणि कोणत्या दुकानातून घेतील हे सांगता येत नाही. पण सोनं चांदी मात्र हे पर्टिक्युलर दुकानातूनच घेतलं जातं. आणि ज्यावेळेस सोन्या चांदीचा व्यवसाय टेबलावर येतो बैठकीमध्ये तेव्हा दंडे अँड सन्स हे नाव 1 नंबरला असलं पाहिजे. कधी पण आणि कुठे पण ज्यावेळेस मी 1 नंबरला माझं नाव असेल खरेदीसाठी त्यावेळेसच तो कस्टमर माझ्यापर्यंत येईल. मग आता ते माझं नाव 1 नंबरला कसं राहील प्रत्येक घरामध्ये मी नंबरला 1 नंबरला कसं असेल तर त्याच्यासाठी आम्ही एक एक्सपिरियन्स केला आहे. आता आम्ही आमच्याकडे एवढे कस्टमर माझ्याकडे 1 लाख कस्टमरचा डेटा आहे. 1 लाख कस्टमरमध्ये समजा असं की तुम्ही 1 लाखांमध्ये सर्वसाधारणपणे रिपीट होतात 70,000 कस्टमर रिपीट होतात माझ्याकडे वर्षभरामध्ये. 30,000 नवीन येतात, 15,000 परत जातात. आता यावर्षी आमचे 1,05,000 होऊन गेलेत आत्तापर्यंत. तर आता हा जो डेटा आहे हा डेटा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे किंवा तो कस्टमर येतो कुठून. तर आम्ही रोज साधारण 25 कॉल करतोय त्यांना आणि त्यांची ॲनिव्हर्सरी आमच्याकडे सेलिब्रेट करतो. आता त्यांची ॲनिव्हर्सरी आम्ही आमच्याकडे सेलिब्रेट केल्यावर ते दोघेजण येतात तिथे आणि त्यांना एक छान आम्ही गिफ्ट देतो, चहापाणी करतो आणि त्यांना गिफ्ट देताना सनई वाजवतो आणि त्याच्यानंतर आमचं सगळं स्टाफ क्लॅपिंग करतं. ते एक उत्सवाचं वातावरण, एक सेलिब्रेशन आम्ही त्यांना देतो. त्यांच्या ॲनिव्हर्सरीचा असू द्या किंवा त्यांच्या वाढदिवसाचा असू द्या. कोणी नाही केलं ते आम्ही केलं असं त्याला वाटतं. मग त्याचा एक फोटो काढून त्याला आम्ही फ्रेम करून देतो. आता ते फ्रेम केली की त्या फ्रेम केल्यामुळे होतं काय की तो फ्रेम केलेला जो आहे तो त्याच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवतो जाऊन. आता लिव्हिंग रूममध्ये ठेवला आणि मी त्याच्या आता लिव्हिंग रूममध्ये शिरलो. त्याच्यामुळे याच्या पुढे कोणतीही दागिने घ्यायचे असेल तर तो दंडे अँड सन्सचं नाव आमचं कायम पहिले राहील. एक लग्न झालं मग त्याच्यानंतर बारसं येतं मग परत दुसरं लग्न येतं. पारंपरिकपणे जेव्हा तुम्ही एखाद्या सराफाकडे जाता तेव्हा त्या दागिन्यांची प्रकृती त्या सराफाला माहीत असते. त्याच्यामुळे त्याला काय करायचं काय करायला नको हे सराफ तो चांगला ॲडवाईस करू शकतो. आणि सातत्याने तुम्ही 1 नंबर राहणं हे सगळ्या व्यवसायांमध्ये कॉमन आहे. परंतु तुम्ही त्या व्यवसायाच्या घरात शिरणं आणि त्या घरामध्ये तुम्ही 1 नंबर राहणं मला असं वाटतं की तो फार महत्त्वाचा भाग आहे. याला आपण कस्टमर एक्सपिरियन्स होतो. तुम्ही इथे आल्यावर काय देता. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे की आम्ही पर्सनलाइज आहोत. मी काय उपलब्ध आहे इथे आणि याच्या पुढे पण मी उपलब्ध राहील. कारण व्यवसायाला एक मुखवटा असतो. प्रत्येक व्यवसायाला एक मुखवटा असतो. कॉर्पोरेटमध्ये हे मिसिंग आहे. त्याच्यामुळे कुठल्याही व्यवसायाला जो मुखवटा असतो त्या मुखवटा धरूनच तो चालतो. किंवा मी आलो तुम्ही दिसलो तरी फक्त गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग केलं तरीसुद्धा तो कस्टमर खुश असतो. आमच्याकडे ग्रामीण वर्ग फार मोठा आहे आणि ग्रामीण वर्गाला जर मी जर त्यांचा सत्कार केला म्हणजे आमच्याकडे बस्ता होतो. बस्ता झाल्यानंतर आम्ही त्यांना टॉवेल टोपी देऊन त्यांचा सत्कार करतो आणि सत्कार केल्यावर त्यांना अतिशय चांगल्या क्वालिटीचा टॉवेल आणि टोपी त्यांना दिल्यावर त्यांचा फोटो काढून जेव्हा त्यांना देतो परत तेव्हा त्यांना तो एक्सपिरियन्स असतो. आणि असे फोटो 5-6 फोटो जे खरेदी करतानाचे देतो त्यावेळेस जो अल्बम बनतो तेव्हा पहिले 5 फोटो दंडे अँड सन्सचे असतात. आता मी त्यांच्या फोटोमध्ये सुद्धा पहिल्या नंबरला आहे. फार काही वेगळं नाही आहे याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जर सातत्य ठेवलं तर तुम्ही कायम त्यांच्याकडे 1 नंबरला राहता आणि तो कायम तुमचं नाव म्हणून सांगणार की मी दंडेंकडे खरेदी केलं आहे. त्यामुळे हा 1 नंबरचा कस्टमर एकटाच आपला काही कायम जपता येतो. बरोबर, क्या बात आहे. सर मला अजून एक विचारायचं की बरेच वेळेला कस्टमर्सचे तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असतील की ज्याच्यानी आपल्यामध्ये बदल घडावा किंवा घडतो असं होतं. तर असे काही उदाहरणं आहेत का आपल्याकडे की त्याच्यामुळे आपल्याला बदल करावा लागला.
बरेचसे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की प्रत्येक कस्टमर हा एक अनुभवच आहे आणि प्रत्येक कस्टमर सबकॉन्शियसली तुमच्यात बदल घडवत असतो. आपण सुद्धा कस्टमर म्हणून गेलो का आपण समोरच्यामध्ये अपेक्षा करतो आणि समोरच्याने अपेक्षा पूर्ती केली का तो बदलला असं समजायचं आणि नाही बदलली त्यांनी जर अपेक्षा पूर्ती नाही केली तर आपण बदलतो दुसऱ्या दुकानात जातो. बरोबर. तर आपल्याला बदलायचं असेल तर त्याचे ऑब्जेक्शन्स हे सहजपणे घेतलं पाहिजे. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं की एकदा एक कस्टमर आमच्या दुकानात आलं होतं आणि त्यांनी लग्नामध्ये काही मंगळसूत्र घेतलं होतं. मंगळसूत्र घेतल्यानंतर ते मंगळसूत्र एक 8-10 दिवसात काहीतरी तुटलं. तिचे सासरे तिची सासू आता मंगळसूत्र तुटणं ही फार गंभीर घटना आहे आपल्यासाठी. तर आम्ही त्यांना सांगितलं आता कसं म्हणजे ती पोरगी रडत होती, तो सासरा पण फार असा एकदम लाल झाला होता. तर मग आम्ही त्यांना बसवलं शांतपणे. मी सगळं ऐकून घेतलं त्यांचं, कसं तुटलं म्हणजे तुटूच कसं शकतं वगैरे बरेच प्रश्न आले, पण मी सगळं ऐकून घेतलं त्यांचं. तिलाही म्हटलं बैस तू शांतपणे, आपण बघू काय करता येईल ते. त्यांनी माझ्यासमोर असं मंगळसूत्र टाकलं, मला हे ताबडतोब बदलून पाहिजे. मी म्हटलं त्यांना माझ्या सेल्समॅनला घ्या, यांना पाहिजे ते बदलून देऊन टाका, हे म्हणतील ते करा. आता असं म्हटल्यावर काय झालं की तो जेवढा रागवलेला होता तो अर्धा शांत झाला. तर मग थोडंसं मग पाणी आलं, मग चहा आला. मग मी म्हटलं की ती मुलगी बसली होती, काय झालं बेटा, कशामुळे तुटलं? नाही म्हणे काका मी ते काढत होतो, गळ्यातनं काढत होते, ते केसात अडकलं म्हणून तुटलं. मी त्या सासऱ्यांकडे बघितलं, म्हणजे तुटलं हे तिनेच सांगितलं होतं. म्हणजे आमचा वस्तूचा इश्यू नव्हता त्याच्या, क्वालिटीचा प्रॉब्लेम. मग तो पण जरा हे झाला. तर मग आता कसं करायचं? मग आपल्याला जेव्हा आपलं करायचं असेल तेव्हा ते समोरच्याचं ऐकून घेणं, म्हणजे पुन्हा बी अ गुड लिसनर. मग तिला सांगितलं की आता तुझं नवीन घेतलं तर आत्ताच घेतलं, 8-10 दिवसच झालेत आणि मंगळसूत्र तुझं लग्नाचं आहे, हे मोडून कसं चालेल? आपण हे दुरुस्त करून घेऊ. दुरुस्तीचे काहीच पैसे पडणार नाही. किंबहुना नवीन घेतलं तर तुला मजुरी लागू शकते. आता मजुरी लागू शकते म्हटल्या सासरा अलर्ट झाला. त्याच्यामुळे तो म्हणे ठीक हे दुरुस्त करून द्या. प्रश्न हाच आहे की मला काय सांगायचं होतं की दुरुस्त करून देतो मी, बदलून नाही देणार. फक्त मी त्यांच्याचकडनं ऐकलं ते की दुरुस्त करून द्यायचं. कारण हा जो विषय, हा कस्टमरला सांभाळायचा विषय, त्याच्या भावनांचा सांभाळायचा विषय. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या समजत नाही, पण त्यावेळेसच त्या टॅकल कराव्या लागतात. आणि मराठी लोकांमध्ये माझा असा अनुभव आहे की मुलाची आत्या आणि मुलीचे मामा फार पॉवरफुल असतात आणि तेच डील करत असतात सगळेजण आणि त्यांना तुम्हाला टॅकल करावं लागतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की सगळेच कस्टमर हे टॅकलच करावे लागतात. तुम्हाला ते सहज होतात असं नाही, आपल्याला वाटतं कारण आपण त्याच्यामध्ये असतो रोज. त्याच्यामुळे कस्टमर एक्सपिरियन्स हा केल्याशिवाय कोणत्याही व्यवसाय चालत नाही. आणि कस्टमर हा म्हणून आपण सर्वतोपरी म्हणतो कस्टमर इज गॉड. येस सर, हे झालं कस्टमर नंबर 1 बद्दल. कस्टमर नंबर 2 जो तुम्ही म्हटला की जो काउंटरच्या या साईडला असतो, तर ह्यांचे तुम्ही बरेचसे प्रॉब्लेम्स इश्यूज घरातले सॉल्व्ह केलेत, पण ह्यांना तेवढं केपेबल बनवायसाठी तुम्ही कुठल्या प्रकारे ट्रेनिंग दिलं किंवा कसं घेता तुमचं ट्रेनिंग? ॲक्च्युली कस्टमर नंबर 2 आहे ना, कस्टमर नंबर 2ला ट्रेनिंग कशाचं द्यावं लागतं? तर तू रोज शेव करून ये, कपडे घाल, चांगले कपडे घालून पायात बूट घाल. आता हे काय सांगायची गरज आहे, हे शाळेपासून शिकतो आपण. बरोबर. परंतु त्याला खरं ट्रेनिंग द्यायचं असतं व्हॅल्यूजचं. तो काय मूल्य शिकला, काय व्हॅल्यूज आहे. कारण जर तो त्या कस्टमरला जेव्हा माझ्याकडे लागला तेव्हा मला आमच्या दुकानाबद्दल सगळी माहिती सांगावी लागते. हे दुकान किती जुनं आहे, आम्ही हे किती व्हॅल्यू बेस्ड काम करतोय, यातल्या व्हॅल्यूज काय आहे, याचं मिशन स्टेटमेंट काय, विजन स्टेटमेंट काय, हे सगळं त्याला समजून सांगायचं. नाही सांगितलं का ते त्याला विचारून त्याची परीक्षा होते. त्या परीक्षेमध्ये तो पास झाला का मग तो काउंटरवर जातो. आता जर त्याला विचारलं तुम्ही की 22 कॅरेट म्हणजे काय, आणि त्याला जर 22 कॅरेट म्हणजे काय माहीतच नसेल, हा बेसिक प्रश्न झाला. मग ते दागिने कुठून आले, प्रत्येक दागिन्यांचा मोड वेगवेगळा असतो, त्याचा वेगवेगळ्या ठिकाणचा मेक असतो. तर त्या दागिन्यांची डिटेल माहिती त्याला पाहिजे असते, ते देणं. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी, व्यवसायामध्ये खोटेपणा न करणं, प्रामाणिकपणे काम करणं, दिलेला पूर्ण जो किंमत आहे किंवा व्यवसाय हा पूर्णच्या पूर्ण त्याला त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे किंमत, किंवा एक किंमत झाली ती कशी, त्याचं ब्रीफ तुमच्या त्या याच्यात आलं पाहिजे, पावतीत आलं पाहिजे. ह्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला किंवा तो जगतो, ती व्हॅल्यू जेव्हा जगायला सुरुवात करतो तेव्हा तुम्ही तो खरा सेल सुरू करतो. कारण जेव्हा मी खोटं बोलून करतो त्यावेळेस तो सेल होत नाही, तो फक्त झाल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे ह्या व्हॅल्यूज त्यांच्यात इम्प्लांट करणं म्हणजे मग तो घरी, व्यवसायात, आमच्या दुकानामध्ये, दोस्तांमध्ये सारखाच असतो.
त्याच्यामुळे व्हॅल्यू देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढे व्हॅल्यू आपण जगू तेवढा व्यवसाय मोठा होणार. हां, त्याला वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो त्याला, कदाचित काही महिने काही वर्ष लागतील, पण एकदा तो मिळणारा जो रिटर्न आहे तो मात्र कॉन्स्टंट आहे, तो कायम तुम्हाला टिकणार आहे. अच्छा. बरेच वेळेला असं बघितलं जातं किंवा ऐकलं जातं की जे ग्रेट मोटिवेटर्स वगैरे असतात ते सांगतात ते पटकरून कळत नाही, पण जेव्हा तुमचा कस्टमर 1 किंवा कस्टमर 2 काही बोलतो तर ते पटकरून समजतं आणि ते मग इम्प्लिमेंट करायला सोपं होतं. तर हे खरं आहे का? म्हणजे आपल्या आपण करतो तसं? हे 100% खरं आहे, कारण तो अनुभवाचं बोलत असतो. समजा तुमच्या दुकानामध्ये एखादा वाईट अनुभव आला, तो जर तुम्हाला सांगितलं की तो आम्हाला जरा ही सर्व्हिस व्यवस्थित नाही वाटली, नाही आमच्याकडे असं होऊच शकत नाही असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मग गडबड आहे. ओके, तुम्ही सांगितल्यानंतर ऐकणं, संबंधित व्यक्तीला बोलणं, त्याच्यावर कारवाई करणं आणि खरं खोटं पाहून त्याची चौकशी करून ते मार्गी लावणं, हे जेव्हा करतात तुम्ही, हे ऑब्जेक्शन जेव्हा रेज होतात आणि ते ऑब्जेक्शन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात विथ इमिजिएट इफेक्ट, तर त्या व्यवसायाला कधीच नुकसान होत नाही. आणि हे जे लोक असतात म्हणजे कस्टमर नंबर 1 असू द्या किंवा 2 असू द्या, ते रोज त्याच्यात आहे, आपल्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांचा जो फील आहे तो आपल्याला मान्य करावा लागतं. बरं, समजा एखाद्या वेळेस तिथे बाहेर मी केबिनमध्ये बसतो तेव्हा AC असतं, बाहेर गरम होत असेल तर सर गरम होतं असं म्हटल्यावर तो म्हणतो ते खरं आहे, कारण त्याला गरम होतं आहे. तर मग तो फील तुम्हाला अनुभवणं म्हणजे तो त्याला त्याचा रिलीफ देणं हे फार महत्त्वाचं आहे. ही लोकं जी आहेत ही आपल्याला आपलं दुकान चालवायला, आपले स्क्रू टाईट करायला मदत करतात. कुठलाही पुर्जा हलका राहायला नको, नाही तर मग त्याचा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. यांच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. अच्छा सर, हे झालं कस्टमर नंबर 1, 2 बाबतीत. तुम्ही 3 पण म्हणतात की ज्याच्याकडनं मी माल घेतो किंवा जे आपल्या बँक्स असतात त्यांना तुम्ही कस्टमर नंबर 3 म्हणता. तर ह्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला इलेबोरेट करा की ह्यांना कसं काय खुश ठेवता येतं? हे सगळ्यात सोपे कस्टमर आहेत. अच्छा. तुम्हाला सांगू सगळ्यात कमी आहेत संख्येने, पण पैशाने फार गब्बर आहेत ही मंडळी. कारण ना मुंबईसारख्या ठिकाणावरती त्यांना काहीच नको असतं, त्यांना फक्त एक फोन उचलायचा असतो त्यांचा, आणि दुसरी गोष्ट त्यांना वेळेवर पेमेंट करणं हवं असतं. हे तर कोणत्याही वेंडरला हवं असतं. तर त्यांचे फोन उचलले आणि तुमच्याकडे पैसे नाही, त्यांना सांगा फोन उचलून की मी अजून 15 दिवसांनी करतो सर, 20 दिन के बाद करो, असं त्यांचं पुढचं वाक्य असतं. ही एवढी गोड आणि स्वादिष्ट मंडळी आहेत ना की यांच्याबरोबर राहून तुम्ही एकदम शिकता. बँकेमध्ये काय असतं, बँकेमध्ये जर 30 तारखेला तुमच्या खात्यात बॅलन्स असेल तर ते 30 तारखेला तुमचं इंटरेस्ट काढून घेतात, त्याच्यानंतर वर्षभर काय कधीच येणार नाही तुमच्याकडे. या मंडळींना 2च गोष्टी हव्या असतात, त्यांची वेळच्या वेळी देणारी पेमेंट्स आणि त्यांचे फोन उचलणं. ही मंडळी खरी आपली सावकार आहेत खऱ्या अर्थाने. आम्ही किलोनी सोनं घेतो त्यांच्याकडनं, ते विकल्यावर त्यांना पैसे देतो, असं पण घडतं. मग आता कोण कोणाचा सावकार आहे, कोणी कोणाला ट्रीट केलं पाहिजे, आता खरा प्रश्न असा आहे. पण आपल्या इंडियन लोकांमध्ये एक धारणा असतं की त्याचे पैसे देणं म्हणजे त्यांनी नमूनच वागलं पाहिजे. आमच्याकडे सोनं विकणाऱ्याला अधिक प्राधान्य आहे, आम्ही सर्वोच्च प्राधान्याने त्याचे पैसे ते खात्यात जमा होईल असं बघतो. खूप अडचणीत असतो त्यावेळेस, आणि ज्यावेळेस अडचणीत माणसाला मदत होते त्यावेळेस ती मदत त्याच्या लक्षात राहते. हा साधा फंड आहे याच्यामध्ये. अच्छा. तुम्ही जेव्हा विकायला येतो तेव्हा त्याला मदत करा. किंबहुना ही मदत हा शब्द चुकीचा आहे, सहाय्य करा हे जास्त सोपं होईल बोललं तर. अच्छा सर, खूप छान उत्तरं मिळत आहेत मला की ज्याच्याने प्रत्येक बिझनेसचं जी व्हॅल्यू आहे ती नक्कीच वाढेल. दुसरं मला असं एक विचारायचं आहे की ब्रँड व्हॅल्यूचं महत्त्व काय आहे? ब्रँड व्हॅल्यू असल्याशिवाय कोणताही व्यवसाय चालतच नाही. किंबहुना आपला स्वतःचा एक ब्रँड असतो. तुम्ही वैयक्तिकरित्या जर विचार केला तर तुम्ही ज्या नावाने ओळखले जातं ना त्याच्या पाठीमागे काहीतरी एक कारण असतं, ते स्वतःचा ब्रँड असतो. म्हणजे कधी कधी असं आपण म्हणतो तुम्ही XYZ ना, अच्छा म्हणजे ते दूधवाले का, असं सबकॉन्शियसली आपण जोडलेलं असतं. तसा ब्रँड हा असल्याशिवाय, आणि त्यातही सोन्या चांदीचा व्यवसाय करताना ब्रँड असल्याशिवाय तुमच्याकडे कस्टमर येत नाही. ब्रँड याचा अर्थ ट्रस्ट आहे. कुठल्याही गोष्टीचा ट्रस्ट जेव्हा तयार होतो तेव्हा तो ब्रँड तयार होतो. आणि कुठलाही व्यवसाय तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा ब्रँड बनवल्याशिवाय तो पुढे जाऊच शकत नाही. ब्रँडिंगसाठी काही वर्ष घालवावी लागतात, म्हणजे काही डेकेड्स घालावी लागतात, जे मी बघितलेले. किंवा बांधत राहा. म्हणजे 1999 साली एक स्कीम आणली होती जी आज पूर्ण भारतभर झाली, ज्याची आम्ही इनिशिएटिव्ह आहोत की ज्यांनी सुरुवात घेतली की सोनं मोडताना वजनात घट नाही, ही जी कन्सेप्ट ही आम्ही आणलेली आहे. अच्छा. तर त्यावेळेस 1999 साली जाहिरात अशी होती, या वर्षातील सुवर्ण घट ना.
घटना असलेली ही सुवर्ण घटना आहे. तर त्यावेळेस लोकांनी आमच्या दुकानावर मोर्चे आणले होते की व्यवसाय तुम्ही बंद करायला लागले, अशा नाही तर लोकांना सवय लागेल वगैरे वगैरे. आणि आज त्याच लोकांनी सगळ्यांना ती स्कीम फॉलो करावी लागली. आणि त्याच्यामधनं पुढे जाऊन कस्टमरचा काय फायदा झाला, तर कस्टमरचा फायदा दिसला. त्याच्यासाठी मला लागले 15 ते 20 वर्ष की खरोखर हे बोललं तसं वागतात का. म्हणजे ब्रँड याचा अर्थ तुमचं बीइंग आणि डुईंग एकच असलं पाहिजे. अच्छा. तुमचं बिंग वेगळं आणि डुईंग वेगळं असलं तर मग तुमचा ब्रँड होऊच शकत नाही. या दोन एकत्र जेव्हा काम करतात तेव्हा तुम्हाला तुमचा ब्रँड तयार व्हायला मदत होते. मी म्हणेल तयार होतेच असं नाही, पण तुम्हाला त्याची मदत होते. तर त्याच्यामुळे तुमचा ब्रँड असल्याशिवाय तुमच्याकडे कस्टमर येणार नाही. ब्रँड म्हणजे विश्वास, आणि हा विश्वास बसायला काही डेकेड्स लागतात. म्हणजे एखादं जनरेशन असेल त्याच्यात जातं आपल्याला, तेव्हाच आपण तो म्हणतो की आपला हा ब्रँड झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही जर काही उदाहरण घेतली, छोटंसं उदाहरण म्हणजे टाटांचं उदाहरण घ्या. तुम्हाला कल्पना असेल, म्हणजे आपण आता सगळेजण त्या याच्यातलेच आहोत. तर टाटांनी 1500 कोटी रुपये कोविडला दिल्या आहे. टाटांचा सेल हा 4 टाइम्स वाढलेला आहे. लोकांनी भरभरून परत दिलं त्यांना. तो त्यांचा ब्रँड झाला देण्यामध्ये. आणि त्यांच्याकडे लोक त्यांना मागावं लागतच नाही, ते देतात. तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यवसायाने हे केलं पाहिजे. तुम्हाला देता आलं पाहिजे. जेवढं दायित्व आपण ज्याला म्हणतो ना, दायित्व असतं ते दानत असा एक शब्द हिंदीमध्ये. आपली दानत नाही आहे, ती दानत आपली असली पाहिजे. आणि कुठेही असो, मग ती कस्टमरला आपलं नुकसान सुसून द्यायची तयारी, वेंडरला तुम्हाला व्यवसायात त्याच्या हिशोबात कमी जास्त झाली तरी ती द्यायची तयारी, आणि आपल्या कस्टमर नंबर 2 आमच्या कर्मचाऱ्यांना भरभरून द्यायची तयारी. मग तो त्याचा वेळ असो, त्याचा टाईम. सर्वसाधारणपणे आमचा व्यवसाय हा सकाळी 10 ते संध्याकाळी 9 पर्यंत असतो. मग आता त्यांचा प्रॉब्लेम काय, की बुवा त्यांना कसं मी देणार वेळ, तर मग आम्हाला शिफ्ट कराव्या लागल्या. तो वेळ त्यांना दिला, म्हणजे ही दानत आहे. तर बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला ते त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या पूर्ण कराव्या लागतात. तेव्हा ब्रँड बनतो. ब्रँड बनायला तुम्हाला खूप सारं द्यावं लागतं, नंतर मग तो ब्रँड तुम्हाला खूप देतो. येस, डेफिनेटली सर. तुम्ही म्हणता तसं एक टाटाचं जसं तुम्ही उदाहरण दिलं की त्यांनी जेवढं समाजाला दिलं त्याच्यापेक्षा जास्त त्यांना मिळत गेलं. मी असं ऐकलं आहे की गोविंद दंडे अँड सन्स यांचं पण एक सामाजिक दातृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये पण त्यांचे विविध उपक्रम चालू असतात. तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. हां, गोविंद दंडे हे माझ्या वडिलांचं नाव. म्हणजे ह्या दुकान हे व्यवसायही त्याच नावाने चालू आहे. आणि गोविंद दंडे फाउंडेशन फॉर एज्युकेशन नावाचं एक फाउंडेशन आहे आमचं. हे ट्रस्ट रजिस्टर्ड ट्रस्ट आहे आणि गेली जवळजवळ 17 वर्षापासून ते काम करत आहे. तर या ट्रस्टमध्ये आम्ही सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं होतं. आणि काही विद्यार्थी आता TCS मध्ये कामाला आहेत. एका विद्यार्थ्याने TCS मध्ये तो गेल्यावर त्यांनी मेल केला की तुमच्यामुळे मी इथे आहे. काही 37 एक मुली होत्या ज्या आदिवासी पाड्यांमधून आल्या होत्या. तर त्यांना आम्ही दत्तक घेतलं होतं. त्यातल्या बऱ्याचशा आता नर्स आहेत आणि त्या चांगल्या पोस्टवर काम करतात ते वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये. त्याच्यानंतर आम्ही 3 वर्षापूर्वी 2018 साली जेव्हा थोडासा पाऊस कमी झाला तेव्हा सिन्नर तालुक्यामध्ये 2 महिने टँकरनी पाणी पुरवठा केला होता. आणि जी काही 27 गावं होती जी अतिशय अवर्षणग्रस्त होती त्यांना आम्ही आमच्या फाउंडेशनतर्फे पाणी पुरवठा केला होता. आणि आता माझी जी मुलगी देवेनी ती याच्यामध्ये इनिशिएट घेते. तर ग्रामीण भागातील मुलींना त्यांच्या सॅनिटरी प्रॉब्लेम्स अपग्रेड करणं, म्हणजे डॉक्टरांच्या व्हिजिट करणं आणि सॅनिटरी नॅपकिनबद्दलची माहिती देणं हे काम ती करते आता. आणि जेवढ्या शाळा आहेत आता जिल्हा परिषदेच्या त्यांची फार दयनीय अवस्था आहे. आता आम्ही प्रत्येक आदिवासी पाड्यावर जाऊन ज्या 2 खोल्यांच्या शाळा आहेत त्या आम्ही आता दत्तक घेऊन त्याचा कायापालट करायला सुरुवात केली. तर त्याच्यातल्या 2 शाळा आता आम्ही इगतपुरी तालुक्यात कंप्लीट केल्या आहेत. आणि त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि याच्या खालचा मोखाडा एवढ्या तालुक्यांना आम्ही अपडेट करतोय. आणि त्या जिल्हा परिषदेतल्या शाळा या बांधून रंगवून परत कंप्लीट करणार. त्याचं एक मोठं बजेट आम्ही पुढच्या 4 वर्षासाठी ठेवलं. त्याच्यामुळे एज्युकेशन हे जास्त महत्त्वाचं आहे, म्हणजे शिक्षण हे जास्त महत्त्वाचं आहे. तिथूनच खरं परिवर्तनाला सुरुवात होते. आणि आदिवासी लोकांमध्ये त्याची गरज जास्त होऊन अशी ही 4 तालुक्यांमध्ये आम्ही आता काम सुरू केलं आहे. अच्छा, ग्रेट सर. सर, बिझनेसमॅननी नुसते पैसे घ्यायचे नसतात, तर काही विविध उपक्रमांद्वारे ते समाजाला परत द्यायचं असतं. हे तुमच्याकडनं नक्कीच घेण्यासारखं आहे सर. मला अजून एक विचारायचं तुम्हाला की जनरली असं म्हणतात की एखादा माणूस जेव्हा बिझनेसमॅन होतो तेव्हा वन्स अ बिझनेसमॅन इज ऑलवेज अ बिझनेसमॅन. उठताना, झोपताना, काहीही करताना तो नुसतं बिझनेस 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 असा विचार करतो असं लोकांना वाटत असतं. पण कुठंतरी मनात आपल्या हॉबीज असतात, आपले छंद असतात. तर ते आपण कसे काय फॉलो करतो किंवा ते आपण कसे काय हे करतो, ॲडॉप्ट करतो, त्यांना कसा काय वेळ देऊ शकतो आपण?
वन्स अ बिझनेसमॅन ऑलवेज बिझनेसमॅन हे एका अर्थापर्यंत क्लिअर आहे, खरं आहे, कारण तो असायला पाहिजे तेवढा. परंतु हा बिझनेस आपण कोणासाठी करतोय? शेवटी आपल्याला तो स्वतःसाठीच करतोय, पैसेसुद्धा आपण स्वतःसाठीच कमवतोय. म्हणजे माझे वडील नेहमी म्हणायचे की बा तू किती पैसे कमवलेस आणि ज्या दिवशी तू जाशील त्यावेळेस तुझ्या सेव्हिंग खात्यामध्ये जेवढे पैसे शिल्लक आहेत ते तू गरज नसताना कमवलेले पैसे. तर मग अशा वेळेस तुला काय करायला पाहिजे की पाहिजे तेवढेच पैसे कमव किंवा कमवलेले कमीत कमी खर्च कर. मग आता खर्च करायला आपल्याला वेळ पाहिजे. तर आम्ही असं सांगत घातली की बा प्रत्येकाला स्वतःला आपण स्वतःसाठी, म्हणजे मी तरी स्वतः असं स्वतःला हे करतो की मी स्वतः 1 तास स्वतःबरोबर असतो रोज सकाळी. म्हणजे मी 1 तास 1.25 तास सायकलिंग करतो, 25 किलोमीटर सायकलिंग करतो, त्यावेळेस मी स्वतःबरोबर असतो. आणि मी माझ्या स्वतःबरोबर तो मी पूर्ण माझं हे एन्जॉय करतो. मग गोदावरीवर जा किंवा अजून कुठे मला जेवढे आवडते पॉईंट्स मी सकाळी तो फिरतो. आणि 7:30 ते 7:30 8पर्यंत माझा तो टाईम असतो. त्या टायमामध्ये जो मी 24 तासापैकी 1 तास तो खर्च करतो, तो हे 23 तास मला कामाला येतात. आता हा व्यवसाय किती करायचा त्याला एक फार महत्त्वाची गोष्ट, कुठेतरी आपल्याला नाही म्हटलं पाहिजे, कशाला तरी नाही म्हटलं पाहिजे. मग सर्वसाधारणपणे खूप पैसा पाहिजे असे म्हणतात मला. आणि खास करून जेव्हा काय करायचं तर खूप पैसे कमवायचे म्हणून मी व्यवसाय करतो असं म्हटलं जातं. तर नाना पाटेकरने एकदा खूप छान म्हटलंय किंवा म्हणे ठीक आहे तुम्हाला खूप पैसे पाहिजे हरकत नाही, म्हणजे मी तुला काय आवडतं असं त्याला विचारलं एका व्यक्तीला. म्हणे मला गुलाबजामुन आवडतं. तर म्हणजे ठीक आहे चांगल्या आचार्याला बोलवतो, तुझ्या आवडतीचे गुलाबजामुन बनवतो. मी गुलाबजाम तो बनवतो आणि त्याला वाढायला सुरुवात करतो. 1 2 3 4 8 10 गुलाबजाम संपल्यावरती तो म्हणतो आता बस. तो का बरं बस? बस कशासाठी? खा ना अजून. तो म्हणे नाही नाही आता मला त्रास होईल खाल्लं तर. म्हणे मग तुला पैशाला पण का नाही बस म्हणत तू कधीतरी, की कशाला पाहिजे? त्याच्याने पण त्रास होऊ शकतो ना. कुठेतरी तुम्हाला थांबायचंच आहे. तिथे तुम्ही फिजिकली खाऊ नाही शकत किंवा तो मेंटली तो तुमचा मेंदू तुम्हाला परवानगी नाही देत. इथे तुम्हाला कुठेतरी थांबलं पाहिजे. हे थांबत नाही तोपर्यंत तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खराब असणार आहे. ज्या क्षणी तुम्ही थांबाल तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ अपग्रेड व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात कराल. या व्यवसायामध्ये सोशली तर आपण जगतोच, मेंटली पण जगलं पाहिजे. आणि माझे एक फॅमिली डॉक्टर सूर्यवंशी म्हणून जे उकाडले आहेत त्यांनी सांगितलं की तू जर फिजिकली फिट असशील तर मेंटली राहशील आणि मेंटली राहिलं तर फिनान्शियली राहशील. हे साधं गणित आहे. तुम्ही फिनान्शियली फिट राहिला तर फिजिकली असूच शकत नाही. उलट आहे. म्हणजे तुम्ही फिजिकली फिट राहिला सगळंच ना. नाही तर डॉक्टर कोणत्याही क्षणी कोणत्याही वयात सांगेल आता उद्यापासून फ्लाय नाही करायचं आयुष्यात कधी तुम्ही, कारण तुम्हाला असा असा त्रास आहे, तुम्ही करू नाही शकत, तुम्ही हे नाही करू शकत. या सगळ्या बंधनं लागणार आहेत असं कुणी दररोज फिजिकली फिटनेस तुमचा पाहिजे. आणि 1 तास मला असं वाटतं की 1 तास हा मोर दॅन इनफ आहे रोज आपल्या स्वतःसाठी, कुठल्याही याच्यासाठी, आपल्या आवडीसाठी. म्हणजे मी स्वतः ट्रेकिंगही करतो, फिरतोय खूप, मला ड्रायव्हिंगचा खूप शौक आहे. म्हणजे आम्ही आमचं डेस्टिनेशन 2019ला मी नाशिक टू लंडन जाणार आहे होतो. ते कॅन्सल झालं कोविडमुळे. आता ते 2024ला जाणार आहे मी. आपलं पॅशन आपण जगलं पाहिजे ना, कशाला हे करायचं त्या गोष्टीचं. आणि आपण जगलं नाही तर मग त्याचा आनंदही कळणार नाही आपल्याला. बरोबर. आमचे एक मित्र यंदे म्हणून सगळेजण ओळखत असतात आपले, ते हेच आहेत, ते सुद्धा आमच्याबरोबर नाही, ते तर 67 आहेत. अच्छा ग्रेट. असा तो तर ते अशा लोकांकडे राहिलं तर आपल्याला मोटिवेशन जास्त येतं. आणि मुलांनी खास करून आता माझ्या योगेश्वरला माझा जो पुतणा आहे, माझी मुलगी पण जास्त कॉन्शियस आहे हेल्थसाठी. हेल्थ जास्त जपलं पाहिजे. म्हणजे मेंटली तुम्हाला जास्त काही करावं लागतं, माणूस जास्त डिस्टर्ब नाही होत. हेल्थसाठी काम करायला पाहिजे, स्वतःसाठी. स्वतः खूप लोकांसाठी तर काय करू, पण स्वतःसाठी तर नक्कीच करा. असं म्हणता येईल का सर मग की आपलं जे मेंटल स्ट्रेस किंवा फिजिकल स्ट्रेस जर कुठं तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर तुमची हॉबीज हेच तुम्हाला त्यातनं तारून नेतात? डेफिनेटली निसर्गात जा. म्हणजे सगळ्यात मोठं उत्तर निसर्गात सापडेल तुम्हाला. आणि आपल्या हॉबीज आपल्याला मदत करतात त्याच्यातनं बाहेर यायला नक्कीच. म्हणजे मग ती हॉबी काहीही असू शकते, म्हणजे काही अक्षरशः काही असू शकते. पण तुम्हाला हॉबीज नसतील, म्हणजे थोडक्यात हॉबीज म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला जेवढे तुमचे मित्र मोठे, जेवढे मित्रांची संख्या जास्त तेवढे तुम्ही निरोगी. अच्छा. हां, तुम्ही जेवढे हे असेल. माझं 2000 साली माझ्याकडे एकच मित्र होता माझा, एक. दुसऱ्याचं नावही सांगता येत नव्हतं मला. आज माझे 500 मित्र आहेत. नावं सांगू शकतो मी सगळ्यांची. 500 लोकांची नावं सांग. आता ह्याचं कारण काय आहे की जेव्हा तो एक माणूस मिसिंग असतो ना तर तुम्ही अलर्ट होऊन जाता. म्हणजे तुम्ही असं कुठेतरी असं भयान याच्यामध्ये निघून जातं. तर मग 500 मित्र कशी बनली, ती मित्र कशी बनवू शकतात? सिंपल आहे की एवढा मोठा व्यवसाय आहे, प्रत्येक व्यावसायिक, प्रत्येक कस्टमर आणि प्रत्येक वेंडॉर तुमचा मित्र असू शकतो.
नक्कीच. नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर मित्र असेल तर तुमचं समृद्धी त्या फायनान्शियली याच्यापेक्षा जास्त चांगली असतात असं मला वाटतं. म्हणजे आणि प्रत्येक मित्र हा तुमचा कस्टमर असला पाहिजे, पण आपल्याला चेक करायला पाहिजे आहे का सगळ्यांचं हे. मोठा प्रॉब्लेम तिथे आहे, आपण मित्राला कस्टमर करत नाही. नक्कीच नक्कीच डेफिनेटली. सर, आत्ता तुम्ही म्हटला की प्रत्येक मित्र हा आपला कस्टमर व्हायलाच पाहिजे. तर ही एक छान संकल्पना आहे आणि ह्याच संकल्पनेला धरून श्रीपाद कुलकर्णी सरांनी आपलं ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल म्हणजे BBNG ही संस्था स्थापन केली होती आणि त्याच्या अंडरच हा दीपस्तंभाचा आपला हा इंटरव्ह्यू चालू आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की जे आपले व्यावसायिक आहेत, ब्राह्मण व्यावसायिक, हे एकत्र येतो, नेटवर्किंग होतं त्यांच्यामधनं आणि एकमेकांना व्यवसाय देतो. त्याच्यामध्ये आम्ही आधी एकमेकांचे मित्र बनतो, 1 to 1 करतो, त्यामुळे एकमेकांचा आम्ही व्यवसाय समजून घेतो आणि त्याप्रमाणे कुणाला कुठला कनेक्ट देता येतो तर तो आम्ही त्याच्याबद्दल विचार करून त्यांना आम्ही देतो. ही संकल्पना तुम्हाला माहीतच आहे कारण तुम्ही पण त्याचे पार्ट अँड पार्सल आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं तुम्ही सांगावं असं वाटतं. खरं तर या नेटवर्कला मी 2.5-3 वर्षापूर्वी जॉईन झालो. म्हणजे कुलकर्णी सरच मला स्वतः भेटायला आले होते त्यावेळेस हे सगळं झालं. ही एवढी सुंदर आणि मोठी कन्सेप्ट आहे ना, आपण जेवढी ती मोठी करू ती तेवढी मोठी होत जाईल. कारण हे मित्र जेवढे तुम्ही लांब मिळतील आपल्याला तेवढा हा व्यवसाय मोठा होऊ शकतो. याच्यामध्ये आपण असं म्हणू की आपल्या प्रत्येकाचा स्वार्थ आहे, चला की व्यवसाय मोठा होण्यासाठी मी मित्र करतो, काहीच हरकत नाही असं म्हणायला. पण तसं नाही होत. मित्र हा मित्रच असतो, कारण तो येणारच तुमच्याकडे. आता ब्राह्मण नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही बघा, ब्राह्मण कम्युनिटी जिथे जिथे आहे ते सर्वोच्च ठिकाणी आहेत. त्यांनी असेच व्यवसाय केले आणि प्रामाणिकपणे करून ते टिकून आहेत. टिकू नये हे फार महत्त्वाचं आहे. आज ह्या ब्राह्मण कम्युनिटीचं आहे की बा कमालीचे प्रामाणिक ही लोक काम करतात आणि तिथेच ते टिकून राहतात. मला वाटतं की म्हणून आपण असं म्हणतो का की कुठेही गेलं तरी बा ब्राह्मण आहे ना, मग तो प्रामाणिकच असला पाहिजे. कदाचित या सगळ्या गोष्टींचं रिलेशन आपल्या एकत्रितपणे जास्त पॉवरफुल होईल. म्हणजे तुम्ही एकमेकांना सहाय्य करून किंवा एकमेकांना मदत करून आपण पुढे जेव्हा जातो तेव्हा त्याची पॉवर डेफिनेटली वाढलेली असते. आणि म्हणून ब्राह्मण नेटवर्किंग हे खूप चांगली स्टेप आहे ही केली. म्हणजे कदाचित आपण एकत्र याच्या पहिले नव्हतो, पण आता एकत्र झाल्याने आपली पॉवर वाढते. एक आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाला आहे तिथे काम करायला. आणि हा फार महत्त्वाचा भाग आपल्यासाठी आहे आताच्या घडीला. कारण आता एकंदर सगळं वातावरण बाहेरचं पाहता आपल्याला एकत्र होणं गरजेचंच आहे. सगळेच लोक होत आहेत, त्यात काही चुकीचं नाही आहे. त्याच्यामुळे हा प्लॅटफॉर्म हा अतिशय चांगला ठरू शकतो. आणि खास करून मला असं वाटतं जी यंग जनरेशन आहे, पुढचं जनरेशन, त्यांनी तो वापरावा. त्यांनी भेटावं सिनियर्स लोकांना आणि त्यांच्याकडनं माहिती समजून घ्यावी, काय स्टेप्स घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, ते आपल्याला त्याच्याकडनं नक्कीच शिकायला मिळू शकतं. येस सर. आणि जाता जाता एक अगदी शेवटचा प्रश्न असं समजा तुम्ही वाटलंच, कारण हे जेवढं घेऊ तेवढं कमीच आहे तुमच्याकडनं इनपुट्स, की ब्राह्मणाला संपन्न, समृद्ध आणि संपन्न व्हायसाठी तुम्ही काय छोट्या टिप्स द्याल या बिझनेसमध्ये? ॲक्च्युली ब्राह्मण हा आहेच, तुम्ही जे म्हणताय तिन्ही गोष्टी आहेच. तर त्याला वेगळं नाही, त्याला फक्त ते शोधायचं त्याच्यामध्ये कुठे आहे. मला असं म्हणायचं तो संपन्न आहे, समृद्ध आहे. कारण फक्त ती संपन्नता कुठे आहे हे तो मिस करतोय कदाचित. त्याच्यामुळे आपल्याला शोधायला, त्याला आपल्याला मदत करायची या प्लॅटफॉर्मद्वारे. कारण बेसिकली हुशार असलेली आपली कम्युनिटी, त्याला जर उद्योगाची आणि मेहनतीची जोड दिली तर तो कुठल्या कुठे जाऊ शकतो हे बऱ्याच ब्राह्मण कुटुंबियांनी दाखवून दिले व्यवसायामध्ये. आणि मला असं वाटतं की ह्या व्यवसायामध्ये जर काही आपण म्हणतो, मग आपण ट्रस्टबद्दल बोललो होतो, त्या ट्रस्टच्या जागी आपल्या कम्युनिटीचं नाव घेतलं जातं. कारण ना आपण लोक खूप सरळ चालणारे आणि प्रामाणिक लोक आहे असं समजलं जातं. तर मग त्या लोकांकडनं का घेऊ नये. म्हणजे आज त्र्यंबकेश्वरमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर किती ब्राह्मण फॅमिली, जवळजवळ 80% त्र्यंबकेश्वरमध्ये ब्राह्मण आहेत. पण मग त्यांच्याबद्दल जर बोललं गेलं तर आज तिथे एवढ्या भक्तिभावाने लोक जातात, हे सगळे विधी करतात. कुठेतरी त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना हे आहे. बाकी आर्थिक भाग हा वेगळा आहे प्रत्येकाच्या याच्यामध्ये. पण मी तिथे ऐकलं की ज्याच्याकडे पैसे नाही त्याचे ते नारायण नागबाई फुकट करतात असं त्यांच्याबद्दल ऐकलंय. बाकी सगळ्या गोष्टी जरी बोलत असलं तरी हा समाज पहिलेपासून संपन्न आहे. फक्त त्याची संपन्नता कुठे आहे त्याला शोधायला आपण मदत केली पाहिजे असं मला वाटतं. येस सर, थँक्यू. आणि तुम्ही एक दीपस्तंभ का आहात हे तुमच्या इंटरव्ह्यूवरनं सरळ सरळ कळतं की तुम्ही एवढे छान व्हॅल्यूज दिले त्याच्यातनं की नक्की जो नवीन व्यावसायिक आहे किंवा जो व्यावसायिक सध्या काम करतो आहे तो कधी त्याला कुठले काय प्रश्न पडले तर या आपल्या मुलाखतीतनं जे काय व्हॅल्यूज मिळालेले आहेत किंवा व्हॅल्यू ॲडिशन झालेलं आहे त्याच्यामध्ये, त्याचा नक्कीच त्याला फायदा होईल याची मला खात्री आहे.
सो BBNG दीपस्तंभ टीमतर्फे मी तुमचं खरोखर मनापासून आभारी आहे. Thank थँक्यू you. व्हेरी मच Thank फॉर you दॅट very सर. much. थँक्यू.